पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेना खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागार समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। पहिल्याच संसदीय अधिवेशनानंतर डॉक्टर वाघमारे यांना मिळालेली ही मोठी जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे। भारतीय संसदीय कार्य मंत्रालयाने 17 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे या नियुक्तीची घोषणा केली। मुख्य नेत्यांच्या हस्ते पत्राचा स्वीकार या महत्त्वपूर्ण निवडीचे अधिकृत पत्र शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर ज्योती वाघमारे यांचे विशेष कौतुक केले आणि महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतील असा विश्वास व्यक्त केला। पहिलेच अधिवेशन आणि मोठी जबाबदारी राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली। याचीच दखल घेत मोदी सरकारने त्यांची महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे। देशातील महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि बालकांचा विकास या विषयावर ही समिती धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते। या नियुक्तीबद्दल डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।